विठ्ठल भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि सुदृढ आरोग्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर सायकलिस्ट ग्रुपची भव्य सायकल वारी पंढरपूरच्या दिशेने उत्साहपूर्ण वातावरणात रवाना झाली। बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडे घालण्याचा संकल्प करत शिरपूरमधील 20 सायकल स्वारांनी या वारीला प्रारंभ केला। धुळे येथे आणखी 40 सायकलपटू या उपक्रमात सहभागी होणार असून एकूण 60 सायकल स्वारांचा भक्तिमय ताफा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे। सुमारे 500 किलोमीटरचा हा प्रवास धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि कुर्डुवाडी मार्गे 3 दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे। दररोज 150 ते 175 किलोमीटरचे अंतर सायकलवर पार करत हे सायकल स्वार 12 जुलै रोजी पंढरपूर येथे आयोजित सायकल रिंगणात सहभागी होणार आहेत। ही सायकल वारी केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित नसून पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी आरोग्याचा संदेश समाजात पोहोचविण्याचाही प्रयत्न आहे। वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि बिघडत चाललेली जीवनशैली यामुळे सायकलचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम राबविण्यात आला आहे। शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या सुखसमृद्धीसाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करण्याचा संकल्प या वारीत सहभागी सायकल स्वारांनी केला आहे। विठ्ठल भक्ती, निसर्ग संवर्धन, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणारी ही सायकल वारी नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असून या अनोख्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज पंढरीची वारी हा गेल्या भरपूर दिवसापासून आमच्या मनात होतं आणि आज तो दिवस आमचा येऊन ठेपलेला आहे आणि त्या दिवसाची सुरुवात आज आम्ही सुरुवातीने आजच्या सायकल रॅलीने आज करणार आहोत आणि सायकलीनेच पंढरीची वारी पूर्ण करण्यासाठी आम्ही पंढरपूर या ठिकाणी जाणार आहोत। त्यासाठी आमचं सर्व शिरपूर सायकलिस्ट ग्रुप या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि तेही माझ्याबरोबर सहभागी आहेत। याचा खूप मला आनंद आणि अभिमान आहे। दुसरी गोष्ट, आज ही पंढरीची वारी करताना आमचा शिरपूर सायकलिस्ट ग्रुपचा प्रथमतः पहिलाच अनुभव असल्या कारणाने 500 किलोमीटरचं अंतर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि तो योग पंढरीच्या वारी निमित्ताने आम्हाला तो करण्याचा मान मिळाला। त्याबद्दल मी या सर्व सायकलिस्ट ग्रुपचं या ठिकाणी अभिनंदन करेल। दुसरी गोष्ट, पहिला हा पंढरीचा पारी पूर्ण करण्याचा टप्पा म्हणजे आज शिरपूरपासून सुरुवात करून आज आम्ही शिरपूरहून धुळ्याला जाणार आहोत। धुळ्याहून सकाळी 5 वाजता छत्रपती संभाजी मार्गे म्हणजे संभाजीनगरला त्या ठिकाणी पोहोचू आणि त्या ठिकाणाहून पोहोचून परत दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता उठून बीड मार्गे कुंदळवाडी आणि मग पंढरपूर असं 500 किलोमीटरचं टार्गेट आम्ही पूर्ण करणार आहोत। साधारणतः रोज आम्हाला 150 ते 250 किलोमीटरचं टार्गेट आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या टार्गेटला सर्व आमचे रायडर्स सज्ज झाले आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे।